उद्योग श्री प्रभाकर पाटील ज्युनियर कॉलेज व तात्यासाहेब मुसळे तांत्रिक विद्याभवन खारेपटणच्या 12वीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न। कैलासवासी प्रभाकर पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स तसेच तात्यासाहेब मुसळे तांत्रिक विद्याभवनच्या इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय ख्यातीचे दंतचिकित्सक डॉक्टर स्वप्नील राणे हे उपस्थित होते। अध्यक्षस्थानी खारेपटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव महेश कोळसुलकर, खजिनदार संदेश धुमाळे, संचालक विजय देसाई, खारेपटण प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आत्माराम कांबळे हे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक लक्ष्मीकांत हरियान यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला। ज्येष्ठ शिक्षक दयानंद कोकाटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। यानंतर 11वीच्या विद्यार्थ्यांनी 12वीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या, तर 12वीच्या अनेक विद्यार्थ्यांनी आपले 2 वर्षातील विविध अनुभव या प्रसंगी कथन केले। प्रशालेचे पर्यवेक्षक संतोष राऊत, सिनियर कॉलेजचे प्राचार्य आत्माराम कांबळे, मंगेश गुरव, संचालक विजय देसाई, सहाय्यक शिक्षक जगदीश सावंत, सहाय्यक शिक्षक अजय गुरसाळे यांनी 12वीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या। प्रशालेचे प्राचार्य संजय सानप यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आपण अभ्यासाचा ध्यास घेऊन कसे करिअर घडवावे याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले। प्रमुख पाहुणे डॉक्टर स्वप्नील राणे यांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यामध्ये स्पर्धात्मक युगामध्ये कशा पद्धतीने आपण सामोरे जावे याबाबत मार्गदर्शन केले। आपल्या आयुष्याची दिशा आजच निश्चित करा अशा पद्धतीचा अनमोल संदेशही त्यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना दिला। सचिव महेश कोळसुलकर यांनीही विद्यार्थ्यांना 12वी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक सचिन शेटे यांनी केले, तर आभार प्राचार्य संजय सानप यांनी मानले। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सर्व मान्यवरांचं आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी 12वी शुभेच्छा समारंभासाठी मी हार्दिक स्वागत करतो। मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाची आपल्या शुभ हस्ते औपचारिक उद्घाटन शारदा मातेच्या पूजनाने तसेच दीप प्रज्वलन करून करावी अशी विनंती करतो। मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन व शारदा मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून इथं या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे। या ठिकाणी आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर स्वप्नील राणे यांच्या शुभ हस्ते शारदा मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे। आजच्या या 12वी शुभेच्छा समारंभाचं कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या खारेपटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी महेशजी कोळसुलकर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। आज या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून कणकवली स्थित भारतभर प्रसिद्ध असलेले असे डेंटिस्ट डॉक्टर स्वप्नील राणे हे आपल्याला या ठिकाणी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत। अतिशय उत्तम व्यक्तिमत्व आहे, सामाजिक भान असणारं, लोकांच्या गरजा जाणून तळमळीने काम करणारे असं हे व्यक्तिमत्व आहे आणि तरुण तडफदार व्यक्तिमत्व आहे। मी आमच्या प्रशालेचे प्राचार्य संजय सानप यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर स्वप्नील राणे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। त्याचबरोबर आपल्या खारेपटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी महेशजी कोळसुलकर यांचंही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची विनंती मी आमच्या प्रशालेचे प्राचार्य संजयजी सानप सर यांना करतोय। तसेच आपल्या संस्थेचे संचालक आणि सिनियर कॉलेजचे प्राचार्य डी कांबळे सर यांचंही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची विनंती मी संजयजी सानप सर यांना करतोय। तसेच यश कॉम्प्युटरचे संचालक आणि आमच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणारे मंगेश गुरव यांचंही या ठिकाणी स्वागत होते। तसेच उपस्थित व्यासपीठावरील उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्वांचं मी शब्द सुमनांनी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाची सुरुवात करतो। आजचे जे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत त्यांचा परिचय करून देण्याची विनंती मी
आमच्या प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक हरियान सर यांना करतोय. कृपया हरियान सर आपण मान्यवरांचा परिचय करून द्यावा. नमस्कार. सन्मान्य व्यासपीठ, आजच्या या शुभेच्छा समारंभासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुळसुलकर साहेब, त्याचबरोबर प्रमुख पाहुणे डॉक्टर स्वप्नील राणे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सानप सर आणि सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आज या ठिकाणी मी आजच्या या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचा परिचय करून देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत ते डॉक्टर स्वप्नील राणे. हे व्यवसायाने डॉक्टर डेंटिस्ट आहेत. आपलं भाग्य आहे असं मला वाटतं की त्यांच्यासारखा एक सामाजिक भान, व्यवसायाने डॉक्टर असल्यानंतर डॉक्टरांना आपण देव मानतो बघा, आणि त्यामुळे डॉक्टरांमधला देव कसा असावा अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व, एक चांगला माणूस म्हणून डॉक्टर स्वप्नील राणे यांना आपण त्यांची ओळख आहे. तर त्यांचा मी परिचय आपल्याला करून देणार आहे. डॉक्टर यांची आई शिक्षिका होत्या, त्याचबरोबर त्यांचे वडील निवृत्त पोलीस इन्स्पेक्टर. त्यानंतर डॉक्टर यांचा वैद्यकीय शिक्षण त्यांनी तात्यासाहेब कोरे या ठिकाणी डेंटल हॉस्पिटल या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं आणि गेली 12 वर्ष ते कणकवली या ठिकाणी डेंटिस्ट म्हणून आपली वैद्यकीय सेवा बजावत आहेत. वैद्यकीय सेवा बजावत असताना व्यवसायाचा भाग झालाच, पण त्याचबरोबर सामाजिक भान आणि माणुसकीची किनार लाभलेलं असं व्यक्तिमत्व आहे. डॉक्टरांचा परिचय मी करून देत असताना मी त्यांची परवानगी घेतो त्यांच्याविषयी काही बोलताना. त्यांना कदाचित ते आवडेल ना आवडेल मला माहिती नाही, परंतु माझा अनुभव या ठिकाणी तुम्हाला मी शेअर करणार आहे. कारण प्रत्येक व्यक्ती त्याच्यामध्ये असणारे काही गुण हे आपल्या सर्वांना कळले पाहिजे आणि आपणही त्यांच्यासारखं आदर्श नागरिक व्हावं अशी भावना असते, आणि त्यासाठी आपण काही व्यक्तींना अशा कार्यक्रमासाठी आमंत्रित करत असतो. मला प्रत्यक्ष आलेले अनुभव या ठिकाणी मी शेअर करतोय. माझा एक मेडिकल चालवणारा मित्र आहे, त्याने मला एकदा फोन केला. मला म्हणाले, सर डॉक्टर राणेंना तुम्ही फोन कराल का? तर म्हटलं का? तर त्यांच्याकडे अगरबत्ती विकणारा एक एजंट आला होता. तर तो सांगत होता की त्यांचा एक मतिमंद मुलगा आहे, वय वर्ष 7, आणि त्या मतिमंद मुला संदर्भात डॉक्टरांनी रत्नागिरीच्या त्यांना सगळे दात काढावे लागतील असा सल्ला दिला होता. आणि त्यामुळे मी काय करावं मला सुचत नाहीये. सगळे दात काढावे लागतील, दात खराब झाले, आणि सगळे दात काढल्यानंतर त्याला काही खाता येणार नाहीये, त्यामुळे निदान 15 दिवस तरी त्याला ICU मध्ये ठेवावं लागेल असा सल्ला दिल्यानंतर तुम्ही आता काय ते करा. मग ते एकदम गोंधळून गेले. 7 वर्षाचा मतिमंद बालक आहे, आणि त्यांना त्यांनी सांगितलं की काय करताय. मग म्हणाले, आम्ही डॉक्टर राणेंना फोन केला. मग सर म्हणाले की अपॉइंटमेंट घेतो, शुक्रवारी या. मग म्हणाले आता त्यांना डिसिजन घ्यायचं आहे, मुंबईला जायचं, कुठे जायचं, किंवा इथे होईल का. मग मी म्हणालो ठीक आहे मी फोन करतो. मी डॉक्टरांना फोन केला आणि सांगितलं, सर फक्त बघून घ्या, तुम्हाला वाटलं तर सांगा, नाही तर ते मुंबईला जातील. मग मला ठीक आहे पाठवून दे, बघतो. आणि ते पेशंट गेले, आणि त्याच्यानंतर कदाचित डॉक्टरांना ते माहीतही नसेल, त्या पेशंटची प्रतिक्रिया ही तुम्हाला मला सांगायची. ते पेशंट तिथे गेले, डॉक्टरांनी पाहिलं, डॉक्टरांना काहीच माहीत नव्हतं प्रिव्हियस. डॉक्टरांनी पाहिलं दात आणि म्हणाले ठीक आहे आपण करूया ट्रीटमेंट तुमच्या बाळावर. आणि डॉक्टरांनी त्या क्षणाला ट्रीटमेंट चालू केली. आणि ट्रीटमेंट चालू केल्यानंतर विशेष गोष्ट म्हणजे 7-8 वेळा तुम्हाला यावं लागेल, पण तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमच्या बाळाची ट्रीटमेंट करतो. आणि संपूर्ण ट्रीटमेंट झाल्यानंतर डॉक्टरांनी एकही रुपया त्याच्याकडनं घेतला नाही, आणि निव्वळ मोफत त्या मुलाची ट्रीटमेंट केली. त्या मुलाला मी पाहिले देखील नाहीये, त्याच्या वडिलांना देखील पाहिलेलं नाहीये, परंतु त्या मुलाची परिस्थिती पाहून डॉक्टरांनी अशा प्रकारचा निर्णय, कारण त्यांच्यामध्येच ते सामाजिक भान आहे. आणि त्या पालकांनी सांगितलेली सर्वात महत्वाची गोष्ट की जेव्हा डॉक्टरला म्हटलं डॉक्टर साहेब फी किती,
तर डॉक्टर साहेबांनी सांगितलं मला काही फी देऊ नका, आणि पुढे जे सांगितलं ते तुम्हाला सर्वांना महत्वाचं आहे, ते आपल्यामध्ये असलं पाहिजे. ते म्हणजे असं होतं की डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही या बाळाला, एका मतिमंत मुलाला गेली 7 वर्ष सांभाळताय, त्याच्यासाठी रोज ब्रश करण्यापासून सगळं तुम्ही करत असाल, गेली 7 वर्ष हे कष्ट तुम्ही भोगताय, आणि त्या तुमच्या कष्टामध्ये जर मी छोटासा खारीचा वाटा जर उचलला असेल तर काय बिघडलं. आणि त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्याकडून 1 रुपया फी घेतलेली नाही. अशा प्रकारे सामाजिक भान आणि माणुसकीचं भान असणारे डॉक्टर हे आपल्याला आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. त्यांचे विचार आपण ऐकणारच आहोत, आणि त्यामुळे त्यांचा ओळख करून देताना, त्यांचा परिचय करून देताना मला एवढंच सांगायचं आहे की आपण देखील त्यांच्यासारखे घडावं, एवढं मी सांगतो आणि माझे 2 शब्द त्यांच्या परिचयाचे पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद हरिहंस सर. आपण अतिशय उत्तमरित्या आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर स्वप्नील राणे यांचा परिचय करून आपल्या विद्यार्थ्यांसमोर दिलेला आहे, आणि त्यापासून आपले विद्यार्थी सुद्धा निश्चितच आदर्श घेतील याची मला खात्री आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपल्या प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक कोकाटे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं. नमस्कार. व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमासाठीचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे सेक्रेटरी श्री महेशजी कोळसुलकर, आजचे प्रमुख अतिथी कणकवली येथील प्रतिथयश डॉक्टर डेंटिस्ट श्री स्वप्नील राणे, आपल्या कॉलेजचे प्राचार्य श्री संजय सानप सर, सिनियर कॉलेजचे प्राचार्य श्री कांबळे सर, आपल्या शाळेचे सुपरवायझर श्री राऊत सर, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते आणि यश कम्प्युटर अकॅडमीचे संचालक श्री मंगेश गुरव साहेब, त्याचप्रमाणे आपल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर शिक्षक, तुम्ही माझे सर्व विद्यार्थी मित्र आणि शिक्षकेतर कर्मचारी. आजचा हा जो कार्यक्रम आहे आपला शुभेच्छा समारंभ, हा तुमच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो. तुम्हाला या आजच्या दिवसाची एक किंमत म्हणूया आपण, की काही वर्षानंतर कळेल की तुम्ही 2 वर्ष इथं थांबलात, 2 वर्ष आमच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलात, तुम्हाला अनेक चांगले अनुभव आले, आणि ज्या वेळेला आता तुम्ही 12वीचं तुमचं शिक्षण पूर्ण करून पुढच्या शिक्षणासाठी बाहेर निघताय, आणि अशा वेळेला तुम्हाला एक योग्य निर्णय घेऊन आयुष्याची दिशा ठरवायची आहे. आणि अशी दिशा ठरवताना तुम्हाला आम्ही अजूनही, जरी तुम्ही 12वी पास होऊन इथून गेलात तरी आम्ही, आमचे शिक्षक सर्व तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुम्हाला कोणतीही अडचण आली पुढच्या शिक्षणासंदर्भातली तरी सुद्धा तुम्ही आमच्याशी इथे कॉन्टॅक्ट करू शकता. शिक्षणाच्या अनेक संधी आज उपलब्ध आहेत, आणि या शिक्षणाच्या संधीचा उपयोग करून घेऊन तुम्ही अजूनही पुढे शिक्षण घ्या. इथे मगाशी हरिहर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण जे इथे प्रमुख पाहुणे बोलवतो, हे असा त्याच्या मागचा उद्देशच असा असतो की त्या प्रमुख पाहुण्यांकडून किंवा त्या व्यक्तिमत्वाकडून तुम्ही काहीतरी शिकलं पाहिजे. शिक्षण घेतल्यानंतर आपल्यामध्ये होणारे बदल, किंवा आपण एक सुसंस्कृत नागरिक म्हणून जगण्याची आपली जी एक ताकद असते, ती अशी आयुष्यात नंतर दिसून येते. पहिले आपण सुरुवात केली सायन्सला, 1975-76 साली आपण सायन्स चालू केलं, आणि आजची ही बॅच तुमची आहे, ही 48वी बॅच आहे. त्यानंतर वाणिज्य शाखा चालू केली, 1976-77 ला वाणिज्य शाखा चालू केली, आणि तुमची ही 47वी बॅच आज जी परीक्षा देणारी येते आहे. त्याच्यानंतर कला शाखा आपण 1984 ला चालू केली, आणि आज जे तुम्ही कला शाखेतून परीक्षेला प्रविष्ट होत आहे ही 39वी बॅच आहे. त्याच्याचप्रमाणे त्यानंतर टेक्निकल विंग आपली चालू झाली, 1989-90 ला चालू झाली, आणि टेक्निकलचे जे विद्यार्थी आज 12वीच्या परीक्षेला बसतायत ते 34वी बॅच आहे. असा आपल्या शाळेचा इतिहास एकंदर आहे असून अनेक चांगले विद्यार्थी आज चांगले शिक्षण घेऊन मोठ्या पदावर कार्यरत आहेत, बाहेरच्या देशांमध्ये कार्यरत आहेत, मोठमोठ्या हुद्द्यांवर काम करतायत. तशाच प्रकारे तुमची सुद्धा प्रगती व्हावी. तुम्ही इथून पुढे गेल्यानंतर अजूनही शिक्षण घ्यावं. तुम्ही जे क्षेत्र निवडाल त्या क्षेत्रात तुम्ही
मोठ्या हुद्द्यावर जावं अशी आमची सर्वांची इच्छा असते. हे 2 वर्ष इथे शिकताना तुम्हाला केव्हा शिक्षकांनी एखाद्या मुद्द्यावरून जर तुम्हाला टोकलं असेल तर त्याच्या मागचा उद्देश हाच असतो की तुमच्यामध्ये चांगले बदल व्हावेत आणि तुम्ही त्याप्रमाणे घडावं. कारण शिक्षकांना शिकवताना सुद्धा एक सामाजिक भान ठेवून एक कर्तव्य भावना म्हणून माझ्या समोरचा जो विद्यार्थी आहे हा चुकत असेल तर त्याची जाणीव त्याला करून दिली पाहिजे अशी शिक्षकांची भूमिका असते. परत एकदा तुम्हाला या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. यानंतर इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांकडून आजचे जे 12वीचे विद्यार्थी त्यांचे जे ज्येष्ठ बंधू भगिनी आहेत त्यांना शुभेच्छा देणार आहेत. 11वीच्या विद्यार्थ्यांनी प्लीज आपण एकाएकाने येऊन इथं शुभेच्छा द्यायच्या आहेत. सुरुवातीला इसवलकर 11वी सायन्स मधून विद्यार्थिनी इथं शुभेच्छा देण्यासाठी येत आहे. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी 11वी सायन्सची विद्यार्थिनी. मी माझ्या वर्गाकडून तुम्हा सर्वांना आता येत्या बोर्ड एक्झामसाठी आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. नमस्कार. मी इयत्ता 11वी कॉमर्स व या वर्गाकडून मी हुदा पावसकर. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. व्यासपीठावर विराजमान झालेले सर्व मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 12वीचे आपल्या बंधू भगिनींना निरोप व 12वी बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यासाठी जमलेलो आहोत. अनेक मागील जुन्या आठवणी तुमच्या डोळ्यासमोर येत असतील. कॉलेजच्या पहिल्या दिवशी वाटणारी भीती नाहीशी होऊन त्या जागी घट्ट नातेसंबंध निर्माण झाले आहेत. आता तेच नाते तुम्हाला सोडून जावे लागेल. तुम्हाला माझ्याकडून, माझ्या वर्गाकडून HSC बोर्ड परीक्षेसाठी व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. Good morning everyone, honorable chairperson, respected principal sir and all my dear friends. Myself Fiza Mullah And myself Dhanashri Shetty. We are here on the behalf of our class 12 science. As I stand before you today, my heart is heavy with the realization that our time together is coming to an end. These past few years have been a whirlwind of growth, discovery and unforgettable experiences. And it is both with sadness and excitement that we bid farewell to this chapter of our life. As we prepare to embark on the next adventure chapter of our life, let us carry with us the values and principles instilled in us during our time at UPL Patil Junior College, Kharepatal. We would like to thank our principal, Mr. Sanat sir, for always being there for us and providing with us with every needed resource. We would like to thank our teachers for their unwavering support and dedication towards our studies. तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की आम्ही इथे एकत्र स्पीच द्यायला का आलो. तर आम्ही आमच्या शिक्षकांचे वेगळ्या पद्धतीने आज कौतुक करू इच्छितो. तर सुरुवात आमच्या क्लास टीचर पासून, ज्यांचं नाव ऐकून सर्वांना याद येते नानी, ज्यांचे प्रश्न ऐकून सर्वांची तोंड होतात बंद अशी त्यांची कहाणी, असे आमचे सर्वांचे लाडके करांडे सर बसले या ठिकाणी. इंग्लिश विषयाशिवाय तुम्ही होणार नाही पास असे बोलणारे वरुणकर सर आहेत खूप खास. वारगावाल्यांची वाट लावणार ऐकत आलो आम्ही वर्षभर, अजून तरी लावली नाही, कधी लावणार आहात सर. कॅमेराची ज्यांना आहे खूप आवड, आम्ही नशीबवान तुम्ही आहात आमच्या जवळ. लोके सर आमचे नेहमी असतात टिपटॉप, त्यांच्यासमोर बाकी मॅथ्सचे टीचर्स आहेत फ्लॉप. ज्यांची मराठी ऐकून सगळे होतात दंग, ते बोलतात असे जसे ऐकतोय आम्ही अभंग. त्यांचा चेहरा नेहमी हसमुख आणि आनंदी, गुरव सर जरा मोठ्याने बोला हीच विनंती. हायड्रोजन ऑक्सिजन सारखा ज्यांचा बॉन्ड आहे सर्वांशी, ज्या नेहमी असतात आमच्या पाठीशी. काझी मॅम बद्दल अजून काय बोलायचं, त्यांचं सब्जेक्टच आहे केमिस्ट्री. तुम्ही आमचे ब्रेन, आम्ही तुमचे हार्ट. 5 मार्कांसाठी बनवायला लावता प्रोजेक्ट आणि चार्ट. तुम्ही म्हणजे कॉलेज प्रसिद्ध मोनालिसा, तुमचं हसणं म्हणजे कोमोलिका. We would like to thank our teaching and non-teaching staff for always
helping us. At last, I will just say that we will all try our best to make you all proud. Thank you. सन्माननीय व्यासपीठ, शिक्षक वृंद आणि इथे जमलेल्या मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. मी अपूर्वा करले आणि आपण इथे आज निरोप समारंभासाठी जमलेलो आहोत आणि मी आज तुम्हाला शुभेच्छा द्यायला इथे आले आहे. सर्वप्रथम मी सर्व शिक्षकांबद्दल सांगेन. आज मी सांगेन की 2 वर्षाचा अनुभव म्हणजे या 2 वर्षात असं वाटलंच नाही की आम्ही लहानपणापासून एकत्र आहोत असं आम्हाला वाटलं. मी सर्वप्रथम सांगेन कराटे सरांबद्दल. कराटे सर एक दिवस बसेस लेट होत्या, त्याच्यामुळे सर्व मुलं निघून गेली आणि आम्ही 5-6 जण होतो. सर बोलले, आम्ही बोललो सर 5-6 जणच आहोत, मग जाऊ दे नको. मग सर बोलले की तुम्ही एकटे असलात ना तरी मी तुम्हाला शिकवेन. म्हणजे यातून कळतं की शिक्षकांची किती तळमळ आहे ते. आणि नंतर मी सांगेन मैत्री मॅडम बद्दल. आणि आता मी येत नव्हते इथे बोलायला, पण त्यांनीच मला इथे फोर्स केला. त्याही खूप म्हणजे आम्हाला प्रत्येक बाबतीत सपोर्ट, अभ्यासातच नाही पण अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये पण आम्हाला खूप प्रोत्साहन देतात. नंतर सांगेन वडूकर सरांबद्दल. त्यांनी वर्षभर आम्हाला बोर्ड परीक्षा कशी द्यायची आणि त्याबद्दल मार्गदर्शन केलं. आणि नंतर गुरव सर म्हणजे आम्ही बोलतो त्यांच्याशी आणि मराठीत त्यांचं उत्तमच आहे. त्यांची भाषाही अशी, त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे. आणि नंतर मी म्हणेन आमच्या केमिस्ट्रीच्या मॅडम काजी मॅडम, त्यांनी आम्हाला नुसता केमिस्ट्री सब्जेक्ट नाही शिकवलं, लाईफ केमिस्ट्री कशी असते ते शिकवलं. आणि नंतर सांगेन लोके सरांबद्दल. सर सॉरी टू से, पण तुम्ही आमच्याशी असं म्हणजे जास्त संवाद नाही केला, पण आम्हाला काही अडलं, गणितात अडलं तर स्वतः तिथे येऊन तुम्ही समजावलं, त्याच्यासाठी खूप खूप आभार. आणि ओव्हरऑल सगळेच या ज्युनियर कॉलेजचे शिक्षक चांगले आहेत. आणि मी आता जाता तुम्हाला हेच सांगेन की आपलं फ्युचर आपणच ठरवायचं आहे आणि त्याच्यासाठी आपणच मेहनत घ्यायची आहे. आणि या निरोप समारंभी मी असं सांगेन की तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. यानंतर सावंत सर आपलं मनोगत व्यक्त करतील. उपस्थित सर्व मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाचे तुम्ही सर्वजण विद्यार्थी मित्र हो, मुलगे किंवा मुली, विद्यार्थी म्हणत नाही मी, सर्व मुलगे आणि मुली असं म्हणतोय. बऱ्याच जणांनी आपलं विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलं, कडुळकरने मत आपलं व्यक्त केलं. एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की आपण रोज कॉलेजमध्ये यायला पाहिजे. मला सांगायचं हे आहे की तुम्ही ज्यावेळेला परीक्षेला जाता किंवा जीवनामध्ये नवीन आता 3ऱ्या टप्प्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही जाणार आहात त्यावेळेला त्या गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं आहे. शिक्षक जे आहेत ते शिक्षक आपलं ज्ञानाचं काम जे असेल ते प्रत्येक वेळेला तुम्हाला करत असतात. त्या ज्ञानाचा फायदा आपल्याला घ्यायचा असतो. ते जे ज्ञान असेल ते ज्ञान आतापर्यंत जे तुम्ही घेतलेलं आहे ते कायमस्वरूपी भविष्यामध्ये तुम्हाला ते उपयोगी पडणार आहे. त्या ज्ञानाच्या भरावरच जोरावरच तुम्हाला आपलं भविष्य जे आहे ते भविष्य त्या ठिकाणी घडवायचं आहे. प्रत्येक शिक्षक आपल्या पद्धतीने बोलत असतो, आपल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन आपल्या मुलासारखा असतो, विद्यार्थी म्हणण्यापेक्षा मुलासारखा जास्त असतो. तुम्ही शहराच्या ठिकाणी जर गेलात तर हा जो फरक आहे तो फरक तुम्हाला त्या ठिकाणी जाणवेल की आपल्या ग्रामीण भागामध्ये असणारे शिक्षक जे आहेत ते विद्यार्थ्यांबरोबर कशा पद्धतीने वागतात आणि शहरामधले असणारे जे शिक्षक असतील, तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी जा, पुण्यासारख्या ठिकाणी जा, तर त्याच्यामधला असणारा जो फरक आहे तो फरक तुम्हाला त्या ठिकाणी जाणवेल. परंतु आपल्याकडचे जे सगळे शिक्षक आहेत ते शिक्षक त्या भावनेनेच असतात की तुम्ही सगळे त्यांची मुलं आणि त्याच्यातून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न असतो. मग कधी कधी हात चालतो, बोलणं होतं, काही पण होतं, त्याच्याबद्दलचा तुम्हाला कधी कधी राग पण येतो, कारण का त्याला पर्याय नसतो. बरं की नाही. आता पण मी सकाळी ज्यावेळेला आपला कार्यक्रम होता त्यावेळेला कार्यक्रमाला मला बोलवावं जावं लागलं की या तुम्ही म्हणून कार्यक्रमाला या ठिकाणी आपला कार्यक्रम सुरू होतोय. आपलं ज्यासाठी आपण आलेलो आहे त्यासाठी आपण पहिलं येणं गरजेचं आहे, हे सगळं तुम्हाला सांगावं लागेल.
परंतु जीवनामध्ये ज्यावेळेला आपण जाणार आहे त्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेला आपल्याला योग्य प्रकारचा निर्णय जो असेल तो निर्णय त्या ठिकाणी घेतला पाहिजे. कोकाटे सर म्हणाले बरेचसे त्या ठिकाणी आपल्याकडे फॅकल्टीज आहेत. आता सर्वसाधारणपणे आपण जर आता नवीन पद्धतीने जर गेलो तर पॅरामेडिकलच्या ज्या फॅकल्टीज आहेत त्या बहुतेक भरपूर चांगल्या आहेत. डॉक्टरांना माहिती आहेत त्या सगळ्या ज्या फॅकल्टीज आहेत त्या फॅकल्टी 1-1 वर्षाच्या 2-2 वर्षाच्या ज्या आहेत त्या पॅरामेडिकलच्या त्या अतिशय चांगल्या आहेत. माझी मुलगी सुद्धा या ठिकाणी BSc डायरेक्ट त्याच्यातूनच झाली. म्हणजे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत जर आपण विचार केला तर या सगळ्या ज्या आहेत फॅकल्टीज ज्या तुम्हाला लॉंग टर्म वाटतात की आपल्या या कालावधीमध्ये जास्तीत जास्त जागरण जे आहे ते जागरण तुम्ही करत राहू नका आणि त्याचा फायदा जो असेल तो फायदा तुम्हाला जास्तीत जास्त होईल. या सगळ्या परीक्षेसाठी आणि सर्व मुलांसाठी म्हणजे सायन्स असो, आर्ट्स, कॉमर्स असो आणि टेक्निकल असो या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी माझ्याकडनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. जास्तीत जास्त पेपर लिहा, चांगल्या पद्धतीने लिहा, अधिकाधिक वारंवार मिळवा आणि आपल्या आईवडिलांचं नाव जे असेल ते नाव कमावण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. यानंतर आपल्या प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक गुरसाळे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना थोडक्यात शुभेच्छा द्याव्यात. उपस्थित मान्यवर आणि आजच्या या निरोप समारंभ म्हणण्यापेक्षा शुभेच्छा प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित असलेले माझे सर्व लाडके विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, मित्रमैत्रिणी यांना HSC बोर्ड एक्झामिनेशनसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि परीक्षेच्या ज्या सूचना आहेत ते तुम्हाला गुरु सर देणार आहेत त्यांचं व्यवस्थित पालन करा आणि परीक्षा चांगल्या पद्धतीने द्या. धन्यवाद. धन्यवाद गुरसाळे सर. यानंतर यश कॉम्प्युटरचे संस्थापक संचालक मंगेश गुरव यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात शुभेच्छा द्याव्यात. आदरणीय व्यासपीठ, आजच्या या शुभेच्छा समारंभाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय डॉक्टर राणे डेंटिस्ट आहेत ते, त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे सचिव सन्माननीय महेश कोळसुलकर, सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले शिक्षकवृंद, या संस्थेचे संचालक मुख्याध्यापक सानप सर, प्राचार्य ED कांबळे सर आणि आपण विद्यार्थी मित्र हो. आपण जो आजचा दिवस हा जो येतो प्रत्येकाच्या आयुष्यात तो सेलिब्रेट करायला हवा, कारण हा दिवस पुन्हा येत नाही. मित्रांनो, आपण सर्व छान डिसिप्लिन चांगल्या ड्रेसमध्ये या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांना शुभेच्छा आदान प्रदान करण्यासाठी. सो तुमच्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या स्वतः आपण वाजवूया. या शुभेच्छा तुमच्यासाठी जो थोडा कमी होता, आता शिक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया, कारण सगळ्यांनी चांगलं शिकवलं. आणि आता ज्यांच्यामुळे आपण इथं आहोत ते आई वडील तुमचे, त्यांना ऐकायला जाईल एवढ्या जोरात एकदा टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा, कारण त्यांच्यामुळे आपण एवढ्या चांगल्या या शिक्षण संकुलामध्ये शिक्षण घेत आहोत. सर्वांनी छान मार्गदर्शन केलेलं आहे, विद्यार्थ्यांनी चांगलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. या मनोगतातून आपण एक स्टेज डेअरिंग जे सर म्हणाले शेटे सर ते येतं आणि ती संधी पुन्हा येत नाही. आम्ही जेव्हा शाळेत सर असायचो, म्हणजे या शाळेतून आपण शिकलो आहोत सर्वजण, तेव्हा प्रत्येक शुभेच्छा समारंभ आम्ही अटेंड करायचो आणि आमच्या पुढच्या बॅचच्या लोकांना आम्ही शुभेच्छा द्यायचो येऊन, तोडक्या मोडक्या स्वरूपात का असे ना. त्यातून ती एक सवय लागते आपल्याला बोलायची आणि शाळेचा हा सहवास संपला. जसं तुम्ही इथं 300-400च्या संख्येने बसलेले आहात, जेव्हा तुम्ही इथून पासआउट होऊन जाणार आहात मित्रांनो, तेव्हा ही संख्या हजाराच्या पटीत जाणार आहे आणि तिथं तुम्हाला संधी मिळणार नाही. तिथं संधी तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्हाला सिद्ध करावं लागेल की तुमच्याकडे काहीतरी वेगळं आहे, तुम्ही टॉपर आहात. हे जेव्हा तुम्ही सिद्ध करा तेव्हा तुम्हाला तिथं संधी मिळेल आणि मग अशा पद्धतीचा डायस, अशा पद्धतीचे पाहुणे होण्याचा मान तुम्हाला मिळेल. त्यामुळे हे अंतिम आपलं ध्येय आहे या शैक्षणिक आपल्या वाटचालीतलं. उच्च माध्यमिक परीक्षा म्हणजे जी बोर्ड परीक्षा आपण जी देतो आहोत, तर याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला सिद्ध करावं लागेल स्वतःला, तरच आपण काही करू शकू, चांगलं करिअर अचीव्ह करू शकू. थोड्या काही गोष्टी ज्या नेहमीच आपण सांगत आलेलो आहोत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या उपक्रमांमधून आपण भेटतो. आपण एक 18 वर्षाच्या या टप्प्यावर आहोत जिथं भारतामध्ये मतदानाचा अधिकार तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि तुम्ही सुजाण नागरिक बनणार आहात. तर त्यामध्ये स्वतःचं
ध्येय निश्चित करण्याचं पण आपल्याकडे काय असायला हवं, मत असायला हवं. आणि ते स्वतःची आवड ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रातलं जर असेल तर निश्चितपणाने आपण ते गाठू शकू, अचीव्ह करू शकू. आणि हे जग जे आहे आता ते दररोज बदलतंय, दररोज काहीतरी नवीन येतंय. मग ते आत्मसातही आपल्याला करायला हवं. बदल जो आहे, ट्रेंड जो आहे तो आपण स्वीकारायला हवा, तरच आपण स्पर्धेत टिकू शकू. नाहीतर मग आपण ज्या पद्धतीने काही दिवसांपूर्वी म्हणजे आमच्या ज्या सर्वांच्या आयुष्यामधला जो टप्पा होता तो साधारणतः आम्ही 20व्या शतकातले आहोत असं म्हणायला हरकत नाही. आपण सर्वजण 2000 नंतरची जनरेशन आहात, म्हणजे मोबाईल जनरेशन म्हणूया. त्यामुळे तुम्ही सगळ्या गोष्टी सहज आत्मसात करता. आम्हाला थोडंसं कठीण पडतं. आणि आमच्या घरात जे आमचे आई वडील आहेत त्यांना तर मोबाईल अँड्रॉइड हाताळता येत नाही काही जणांना. म्हणजे अजून बटनचेच मोबाईल आपण वापरतो, किंवा अँड्रॉइड मोबाईल जरी असला तरी त्यातलं ते कॉल उचलायचं बटन किंवा ते स्वाईप करायला सहज जमत नाही. तर ते का जमत नाही आहे त्याचं कारण एक असं आहे की आपलं जनरेशन हे त्या काळातलं होतं की ज्याच्यामध्ये शिक्षण कमी होतं आणि बदल आत्मसात करण्याची वृत्ती नव्हती असं म्हणूया. आपलं शिक्षण, आपल्या आईवडिलांचं शिक्षण हे मोबाईल जनरेशन मधलं आहे. त्यामुळे तुम्ही सतत बदल जे येत आहेत, तंत्रज्ञानात जे बदल येत आहेत ते आत्मसात करायला हवेत. बघा, मोबाईल पण स्मार्ट आहे, पण त्याला पण अपडेट व्हावं लागतं काही दिवसांनी, बरोबर आहे ना. तर तो फास्ट चालतो किंवा तर तो सगळ्या गोष्टी तुम्हाला पटपट दाखवतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या 12वी नंतरच्या आयुष्यामध्ये अशा अनेक गोष्टी येतील की ज्याच्यामध्ये आपण डायव्हर्ट होऊ, काही गोष्टी आकर्षित करतील. हे वय आहे, त्याच्यामधून तुम्ही तुमचा ट्रॅक भरकटला जात तर त्याच्यामधून आपल्याला यश मिळणार नाही, त्याच्यामधून आपल्याला आयुष्यात यशस्वी होता येणार नाही, कारण यशाच्या व्याख्या बदललेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही आत्ता जो फोकस आहे या वयाचा तो फक्त शिक्षण आणि पुढचं करिअर याच्यावरच राहू द्या. आणि त्याच्यानंतर भरपूर मोठं जग आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला करिअर करायचे, ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या आयुष्याचा प्रवास जो आहे तो सुखकर करायचा आहे. आणि तो सुखकर करण्यासाठी ही जी काही वर्ष आहे त्याच्यात मेहनत घेतलीच पाहिजे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला सर्वांना या 12वीच्या परीक्षेसाठी मी शुभेच्छा देईन. आणि देत असताना आपण गेल्या काही दिवसांमध्ये ज्या गोष्टी आपला 1% वाढावा म्हणून जे केलं, जे व्यावसायिक मार्गदर्शन होतं, जे शैक्षणिक मार्गदर्शन होतं, तसंच येणाऱ्या सुट्टीमध्ये पण आपण तंत्रज्ञानाकडे वळण्यासाठी जे कोर्सेस आहेत ते शिकावे आणि स्वतःचा पोर्टफोलिओ किंवा बायोडाटा हा उत्तम करावा, स्ट्रॉंग करावा. याच्यासाठी सर्वांना शुभेच्छा देईल आणि इथंच थांबेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या प्रशालेचे पर्यवेक्षक राऊत सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय डॉक्टर राणे, सन्माननीय सचिव महेशजी कोळसुळकर, प्रशालेचे प्रिन्सिपल सन्माननीय सानप सर, एडी कांबळे सर आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ मित्र हो, आज आपला शुभेच्छा समारंभ आहे आणि या शुभेच्छा समारंभाचे हिरो आज आपण आहात. गेली 2 वर्ष या कॉलेजमध्ये तुम्ही शिकत आहात, अभ्यास केला आहात आणि ज्ञान मिळवत आजपर्यंत हे इथे आजचा हा या शाळेतला तुमचा म्हणजे शिक्षणाचा शेवटचा दिवस आहे आणि येत्या बोर्ड परीक्षेला तुम्ही सामोरे जाणार आहात. मित्रहो, बोर्ड परीक्षेनंतर तुम्ही इथून वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहात आणि हा 12वीचं जे वर्ष आहे हे 12वीचं वर्ष तुमचं टर्निंग पॉईंट आहे आणि इथून तुम्ही वेगवेगळ्या कोर्सेसला जाणार आहात. कोण इंजिनिअरिंगला जाणार आहे, कोण मेडिकलला जाणार आहे, कोण डी फार्मसीला, कोण बी फार्मसीला आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहात. मित्र, मी असं सांगेन तुम्हाला की तुमची सोच आहे ही सोच बडी ठेवा, उंची सोच असणं महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी मोठं करायचं आहे, करून दाखवायचं आहे, हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मी एक उदाहरण देतो धीरूभाई अंबानींचं. धीरूभाई अंबानी एका पेट्रोल पंपावर कामाला होते आणि
त्यांना 10 ते 15 रुपये महिना पगार होता, परंतु ते 5 स्टार हॉटेलमध्ये चहा प्यायला जायचे. तेव्हा चहा किती रुपये होता? 5 रुपये होता आणि साध्या टपरीवरती 5 पैसे होता. मग त्यांच्याबरोबरचे काम करणारे त्यांना विचारत की तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये का जाता चहा प्यायला, एवढा महागडा चहा का पिता, तो चहा वेगळा असतो काय, चांगला असतो काय, कसा असतो? ते म्हणाले टपरीवरचा जो चहा मिळतो त्याचप्रमाणे तिथे सुद्धा चहा असतो, उलट त्याच्यापेक्षा एवढा चवदार नसतो. परंतु मी का जातो याचं कारण तुम्हाला सांगतो की तिथे करोडपती अब्जाधीश लोक तिथे येतात, तिथं चर्चा करतात आणि ती चर्चा ऐकण्यासाठी मी तिथं जातो, 1-2 तास बसतो, त्यांची चर्चा ऐकतो आणि येतो. आणि मग मित्रांनो, मी हे सांगतो की असंच तुमची विचार, तुमची सोच जी आहे ती सोच उंची ठेवा, विचार उंच ठेवा, तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही. आणि ज्ञान मिळवत असताना, बुद्धी मिळवत असताना तुम्ही नेहमी गुणवान बना. बुद्धी जशी जशी वाढत असेल तसे तसे आपलं गुण सुद्धा वाढत जाणं आवश्यक आहे. जिथं आपण जाऊ तिथं गुणवान आपण राहणं आवश्यक आहे. एक राजा होता आणि त्या राजाकडे एक बुद्धिमान अत्यंत हुशार असा महर्षी होता. राजा नेहमी दरबारामध्ये त्यांच्या पाया पडायचा नेहमी. आणि एकदा काय झालं, राजाने त्यांना प्रश्न विचारला की बुद्धिमान मोठा की गुणवान मोठा? ते बुद्धिमान होते, गुणवान होते. मग त्यांनी सांगितलं की 2-3 दिवसांनी मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देतो. राजांना सांगितलं. त्या रात्री त्यांनी काय केलं, राजाच्या महालात गेले, एक 2-3 मोहरा चोरल्या आणि निघून गेले. त्यानंतर राजाला वाटलं यांना गरज असतील म्हणून 2-3 मोहरा चोरल्या असतील. दुसऱ्या दिवशी पण चोरले. राजाला वाटलं ठीक आहे, याला गरज असेल, भरपूर गरज आहे. तिसऱ्या दिवशी पण चोरले. ठीक आहे. नंतर 4थ्या-5व्या दिवशी दरबार भरला. दरबार भरल्यानंतर राजाने नमस्कार केला नाही त्यांना. मग नंतर ते बुद्धिमान महर्षी तिथे गेले आणि सांगितलं त्यांना, राजांना सांगितलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं, तुम्ही मला नमस्कार केलाच नाही. याचं कारणच आहे की मी बुद्धिमान आहे, माझ्यामध्ये बुद्धी आहे, मी हुशार आहे, परंतु मी गुणवान नाही. माझ्याकडे जे गुण होते ते गुण चोरीमुळे गेलेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही मला नमस्कार केलाच नाही. तर मित्र हो, सांगतो की जसं आपण ज्ञान घेत चालतो, ज्ञान घेतो, तसं आपले गुण सुद्धा आपल्याला जोपासायचे आहेत, गुण वाढवायचे आहेत आणि आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जायचं आहे. एवढं सांगतो मी तुम्हाला आणि माझे 2 शब्द संपवतो. शुभेच्छा. यानंतर खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विजयजी देसाई यांना मी विनंती करतो की त्यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन करावं. व्यासपीठावर सर्व मान्यवर, उपस्थित विद्यार्थी, आज तुमच्या चेहऱ्याला पाहिल्यावर वाटतं की तुम्ही 100% या शाळेचा निकाल लागला आणि ती परंपरा तुमच्याकडे बघितल्यावर खरी होणार अशी खात्री वाटते. मी फक्त तुम्हाला एकच सांगेन की या 3 गोष्टीला विसरू नका. आपले आई वडील, आपली शाळा आणि आपली जन्मभूमी. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर या 3 गोष्टीची मनोमन जाणीव मनात ठेवा आणि तुम्ही मोठे व्हा. आणि तुमच्याकडनं एक माझी अपेक्षा आहे की जेव्हा तुम्ही 12वी जेव्हा परीक्षा द्याल, काय तर 12वी नंतर पुढे शिकतील, ज्यांना शिकण्याची इच्छा आहे किंवा ज्याची ताकद आहे ते शिकतात, परंतु काय जर शिकत नाही, जिथे तुम्ही पहिली नोकरी कराल त्या नोकरीतल्या पहिला जो पगार असेल त्यातले 3 भाग करा त्या पगाराचे. त्यातला 1 भाग आपल्या शाळेसाठी द्या, 1 भाग आपल्या आई वडिलांसाठी द्या आणि 1 भाग आपल्या ग्रामदैवतेसाठी द्या. तुम्हाला आयुष्यात काय कमी पडला तर सांगा की देसाईंनी जे सांगितलं ते खरोखर आहे. तुम्ही कुठेही तुम्हाला कमी पडणार नाही. आणि मी कालभैरवाजवळ प्रार्थना करतो आणि आज गणेश जयंती आहे. या गणेश जयंतीच्या तुम्हाला आणि या पुढच्या भावी आयुष्यात तुम्ही मोठे व्हा अशा शुभेच्छा देतो.
आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य के.डी. कांबळे सर यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात शुभेच्छा द्याव्यात. प्रमुख अतिथी डॉक्टर राणे या दरवर्षी हा निरोप समारंभाचा कार्यक्रम येत असतो. सर म्हणाले की सायन्सचे आपले 48वी बॅच आहे, म्हणजे 48वी बॅच आहे, कॉमर्सची 47वी बॅच आहे आणि मग आज सुरू झालं. ही परंपरा कायम सुरू आहे. आपल्याकडे मुलांचा ओघ हा सतत असतो. खरं म्हणजे आम्ही नशिबान आहोत. हा सर्व दशकोशीपेक्षाही 25 ते 30 गावांचा समूह आम्हाला मिळाला आहे. तुम्हाला मी प्रथम भावी येणाऱ्या परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे काही वेळा आपल्या दिशा चुकतात. उदाहरणार्थ 10वी नंतर ITI ला जाता येतं, ITI ला जाता येतं, 10वी नंतर पॉलिटेक्निकला जाता येतं. पण आपण मात्र 12वी नंतर ITI ला जातो. मी 2 वर्ष बाहेर जातात. त्यानंतर 12वी नंतर पॉलिटेक्निकला जातो. उदाहरण आमचे कोकाटे सर आहेत, मला वाटतं 10वी नंतर ते पॉलिटेक्निकला गेले. म्हणजे त्यांची 2 वर्ष आयुष्याची वाचली. ठीक आहे, तुम्ही दिशा पुढे नेली आहे, दिशा योग्य असली पाहिजे. एक मी फक्त उदाहरण सांगतो. डॉक्टरांना जायचं आहे, एका व्यक्तीला ST स्टँडला जायचं असतं आणि त्याला वाटेला रिक्षा दिसते. त्या रिक्षावाल्याला तो विचारतो की मला ST स्टँडला जायचं आहे, किती पैसे घेणार? तो रिक्षावाला म्हणाला 100 रुपये घेणार. हा म्हणाला 100 रुपये देण्यापेक्षा आपण चालतच जाऊ. म्हणतो चालत चालत निघाला. बराच वेळ चालला, ST स्टँड काय आलं नाही. तोच रिक्षावाला पुन्हा तिथे आला आणि आल्यानंतर हा दमला होता. त्याने विचारलं की मला ST स्टँडला जायचं आहे. त्याने ओळखला हाच व्यक्ती ते आहे. किती रुपये घेणार? तेव्हा रिक्षावाला म्हणाला 200 रुपये घेणार. तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, मगाशी तर तुम्ही 100 रुपये म्हणाले होते, आता 200 रुपये का म्हणताय? तर तो रिक्षावाला म्हणाला, तुम्ही विरुद्ध दिशेला चालले. म्हणजे ST स्टँड पूर्वेला आहे, तुम्ही पश्चिमेला चालले. त्यामुळे जीवनामध्ये दिशा चुकता कामा नये. दिशा निश्चित केली पाहिजे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ती दिशा निश्चित करा, जेणेकरून तुम्हाला सफलता मिळेल. या भावी त्या येणाऱ्या परीक्षेला मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. आपला जी परंपरा आहे 100% रिझल्टची तशीच राहील. आपण ती ठेवाल अशी मी आशा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर स्वप्नील राणे. गुड मॉर्निंग. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व रिस्पेक्टेड शिक्षक आणि आज ज्यांसाठी मी खास वेळ काढून आलोय ते माझे विद्यार्थी मित्र. सर्वप्रथम मला इथे प्रेमाने तुम्ही बोलवलं. तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकताना मला खूप आनंद झाला. माझे कॉलेजचे दिवस आठवले. मला इथे हरियाण सर, प्रिन्सिपल सर यांनी खास काल फोन करून सांगितलं की असा 12वीचा सेंड ऑफ आहे,
तुम्हाला यायला जमेल का? म्हटलं नक्की येतो. पेशंट असले तरी सुद्धा कॅन्सल करून येतो. बरोबर. कारण मी पण आयुष्यात तुमच्या ह्या टप्प्याला कधी ना कधी होतो. मला पण कोणीतरी योग्य मार्गदर्शन केले, त्यामुळे आजवर मी इथे पोहोचलेलो आहे. तर माझी पण जबाबदारी बनते की बाबा माझे जे काही लाईफ एक्सपिरियन्सेस आहेत ते तुमच्याशी शेअर करावे. पहिली गोष्ट, तुम्हाला तुमचे आई वडील, शिक्षक कायम दर परीक्षेला सांगत असणार की ही आता शेवटची परीक्षा द्या, नंतर मजाच करायची. असं तुम्ही 5वी 10वी आता 12वीला आला, आता पण सांगत असणार की हे 2 महिने घासा, नंतर आरामच आहे. तर असं काही नसतं. तुम्ही आता 18 वर्ष पूर्ण होणार आहात. आतापर्यंत लहान होतात, आता तुम्ही ॲडल्ट होणार आहात. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. जरी पासआउट झाला, डॉक्टर झालात, इंजिनियर झालात, वकील झालात, नॉलेज हे कायम अपडेट करायला लागतं. एकदा जरी पासआउट झालात, रोज पुस्तकं वाचायला लागतात, तुमचं नॉलेज अप टू डेट ठेवायला लागतं, तरच तुम्ही ह्या कॉम्पिटिटिव्ह जगात टिकू शकता. पण एवढं मात्र खरं आहे की सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट जो कुठला असेल ते आता 12वी आणि ह्या पुढच्या एंट्रन्स एक्झाम आहे. जी काय तुम्हाला ताकद लावायची आहे, जी काय मेहनत करायची आहे, ती मेहनत करायची वेळ ही आता आहे. तुम्हाला 2 वर्षांनी आठवलं की बाबा मी अजून तेव्हा चांगलं केलं असतं, मला अजून चांगलं क्वालिफिकेशन, कुठल्या चांगल्या कोर्सला एंट्री भेटली असती, तेव्हा वेळ निघून गेलेली असते, तुम्ही आयुष्यात पुढे गेलेले असते. तर जे काय मेहनत करायची आहे ती आता. नंतर तुम्ही थोडं स्लो डाऊन होऊ शकता, परत पिकअप करू शकता करिअरमध्ये. पण हा जो टप्पा आहे की आयुष्याचा पुढचा जो तुमचा निर्णायक डिसिजन आहे तो आता होणार आहे. तर ह्याचा पूर्ण विचारपूर्वक अभ्यास करा आणि पुढचा निर्णय घ्या. 12वी नंतर आता तुम्ही माझ्या मते काही जण मेडिकलला जातील, इंजिनिअरिंगला जातील, तुम्ही एका प्रोफेशनल कॉलेजला जाणार. ओके. आपण आता एका गावाच्या ठिकाणी शिकतोय, तालुक्याच्या ठिकाणी शिकतोय. तुम्ही मुंबई पुण्याला जाल, दिल्लीला जाल, कदाचित बाहेर सुद्धा जाल. तर तिकडे गेल्यावरती स्वतःला अजिबात अंडर एस्टिमेट करायचं नाही. आता माझे वडील सिनियर इन्स्पेक्टर असल्यामुळे सगळीकडे फिरत शिक्षण झालं. रत्नागिरीत 11वी 12वी झाली गोगटे जोगेकरला, आणि मग कोल्हापूरला शिकायला गेलो. तर तिथे मी रत्नागिरीतनं फक्त एकच मुलगा होतो. 60 जणांची बॅच होती. त्याच्यात मॅक्सिमम लोक मुंबई पुण्याचे, काही पश्चिम महाराष्ट्राचे, मोठ्या शहरातनं आलेले होते. तर तिथे गेल्यावर असं वाटणं साहजिक आहे की आपण बाबा गावातनं आलो आहे, हे जास्ती फ्लुएंटली इंग्लिश बोलत आहेत, आपल्यापेक्षा चांगल्या कल्चरमध्ये राहिलेत, हायफंटूस गाडीने आले. पण स्वतःला अंडर एस्टिमेट नाही करायचं. तिथे जेव्हा पहिलं इलेक्शन झालं सीआरचं, क्लास रिप्रेझेंटेटिव्ह, हे काही मोठं इलेक्शन नसतं. पण मी रत्नागिरीतनं एकटा असून पुऱ्या वर्गाने माझं नाव डिसाईड केलं की स्वप्नील लीड करणार. त्यामुळे आपल्यात कुठलीच कमतरता नसते. कमतरता फक्त मानसिकतेची असते. तुम्ही स्वतःला चॅम्पियन समजलात, तुम्ही चॅम्पियन होणार. पण तुम्हीच जर स्वतःसाठी फाईट करणार नसाल तर तुम्हाला दुसरा कोण पुश करू शकणार नाही. तर स्वतःला अंडर एस्टिमेट करू नका. जसे तुम्ही आता प्रोफेशनल कॉलेजला जाल, घरातून बाहेर जाणार, आता तुमच्याकडे अजून घरी आई वडील आहेत, लक्ष ठेवायला आहेत, शिक्षक आहेत. पण जसं तुम्ही प्रोफेशनल कॉलेजला जाणार आहात, तिथले शिक्षक असे नसणार. हे आता जे तुम्हाला इंडिव्हिज्युअली नावाने ओळखतात, तुम्हाला प्रेमाने बोलतायत, असं नसतं. तिथे तो शिक्षक येणार, त्यांचा तास घेणार, प्रेझेंटी लावली, ते गेले. तुम्हाला शिकायचं आहे, मेहनत तुम्हाला करायची आहे. काही जणांना रॅगिंग फेस करायला लागू शकते. रॅगिंग तुम्ही ऐकलं असेल, मेडिकल कॉलेजमध्ये असतं, इव्हन इंजिनिअरिंग कॉलेजला पण. कुठल्याही प्रोफेशनल कॉलेजला जिथे सिनियरिटी असते तिथे थोड्याफार प्रमाणात असतं. आता भरपूर कायदे झाले आहेत. पण जेव्हा तुम्ही हॉस्टेलला जाणार, आई वडील नसतात, तिथे मोठी मुलं असतात. तुम्हाला काही गोष्टी, आता मुलांना अजून जास्ती अनुभव येतील मुलींपेक्षा, पण त्या फेस करण्याची मेंटॅलिटी तुमची आतापासून पाहिजे की बाबा मला तिथे काही प्रश्न विचारतील, इंट्रोगेट करतील, काही करायला लावतील, तर आपण स्वतःच्या मनाच्या विरुद्ध काही गोष्ट करायची नाही. हे पहिलं लक्षात ठेवा. कोणी तुम्हाला काही फोर्स करू शकत नाही. मजा मस्करीत इंट्रोडक्शन होणे, सगळ्यांची ओळख होणे गोष्ट वेगळी आहे. पण तुम्हाला कोण काही चुकीच्या कामासाठी फोर्स करत असेल, त्याला तिथेच विरोध करायचा. लक्षात ठेवा. हे कोणाचं काय ऐकून घ्यायचं नाही. शिक्षकांना इन्फॉर्म करा. तुमचा ग्रुप चांगला असणं खूप गरजेचं आहे. तुमच्यासोबत चांगले मित्र, चांगली संगत असणं खूप गरजेचं आहे. आता एंट्रन्स एक्झाम विषयी वगैरे तुम्हाला हे सगळे माहिती देतच असणार. मी तुम्हाला माझे लाईफ एक्सपिरियन्सेस सांगतो. तुमच्या सोबतचे मित्र जर कंटिन्यू अभ्यास करणारे असतील,
तुम्ही पण त्यांच्यासोबत अभ्यास करणार आहे. सोबतचा 10 तास अभ्यास करतोय, तुम्ही ऍटलीस्ट 5 तास तरी करणार आहे. पण सोबतचा जर क्लास बुडवून पिक्चरला जातोय, तो 10 वेळा गेला तर तुम्ही पण 2 क्लास बुडवणारच आहे. त्यामुळे स्वतःची संगत निवडताना चांगली निवडा. खरे तुमचे मित्र कोण आहेत, खऱ्या मैत्रिणी कोण आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. माझ्या कॉलेजचाच एक किस्सा सांगतो. आमच्याकडे जेव्हा आम्ही फर्स्ट इयरची फायनल एक्झाम होती, आम्ही बाहेर राहायला गेलेलो 4 जण मित्र, कारण हॉस्टेलला तेवढा अभ्यास व्हायचा नाही. तिथे तिसे पारधी म्हणून रॉबर्स अटॅक करायचे दरवर्षी. म्हणजे जे लुटेरी गँग असायची त्यांची तिथे हालचाल असायची, कारण ऊसाची शेती असते भरपूर. तर तिथे कायम बोंब असायची 2-3 दिवसांनी. हे आले काही जरी हल्लं ऊसामध्ये की जोर आले, ते आले नसले तरी कायम दंगा असायचा. तर तिथली जी लोकल पब्लिक असायची, तिथले सरपंच असतील, गावकरी असतील, त्यांचं रात्रीला एक पथक असायचं जे फिरायचं. कधी कधी आम्ही त्यांच्यासोबत जायचो. जेंट्स म्हटल्यावरती ते बोलवायचे की बाबा तुम्ही या जरा. एक दिवशी खरोखरच अशी हालचाल झाली, आग लागली. आम्ही 3 मित्र होतो. त्यातला एक वीरसेन माझा खूप जवळचा मित्र आहे, ते आता कोल्हापूरला चांगली प्रॅक्टिस करतात. 3ऱ्या मित्राचं मी नाव सांगत नाही. तर एक संजय म्हणून तो माणूस होता, तो त्या दरोड्यांच्या दिशेने पळाला त्या उसात. त्याच्या मागोमाग मी गेलो. आता जो माझ्या सोबतचा मित्र होता वीरसेन, तो मला मागणं लिटरली शिवाय घालत होता, स्वप्नील का जातोय जाईपर्यंत. पण एकदा मी आत घुसलो, तो माझ्या सोबत आला. त्याने माझी पाठ सोडली नाही, कारण तो मित्र आत गेलाय, त्याच्यासोबत राहणे माझी जबाबदारी असं त्याला वाटायला लागलं. आम्ही त्या उसातनं बाहेर निघालो. जवळजवळ अजून गावकरी होते, काही पोलीस होते. उसाच्या दुसऱ्या बाजूने बाहेर पडलो, जवळजवळ 300-400 मीटर. रात्री 12-12:30ची वेळ असणार. तिकडनं बाहेर पडलो आणि बघितलं तर बाकी सगळे लोक आले. आमचा जो 3रा मित्र होता तो आला नाही. आम्ही चिंतित पडलो. म्हटलं हा पण आपलीच जबाबदारी, आपला मित्र आहे आणि काय करायचं. तर आम्ही दोघांनी ठरवलं की आम्ही दोघं आता परत रिटर्न जाणार गावामध्ये. बाकीची पब्लिक गेली. तर आम्ही दोघं परत त्या उसात घुसलो रात्री 12:30-1 वाजता. तेव्हा काही टॉर्च नव्हती, आमच्याकडे प्रॉपर मोबाईल नव्हते. कसं बसं करत एक अर्ध्या तासात दुसऱ्या बाजूने बाहेर आलो. तर आमचा 3रा मित्र त्या चहाच्या टपरीवर चहा पित होता. तो आमच्या मागोमाग आलाच नव्हता. पण आम्हाला त्याची एवढी काळजी होती की कदाचित हा आमच्यासाठी आला असणार, आम्ही त्याच्या मागून गेलो. तर काही असे जण पण भेटणार आहेत तुम्हाला. तुमचे खरे मित्र कोण, तुमच्यासाठी कोण जीवाला जीव देऊ शकतो, हे ओळखणं गरजेचं आहे तुम्हाला प्रोफेशनल कॉलेजला. लक्षात ठेवा. याच्यानंतर आता तुम्ही जेव्हा जाणार कॉलेजमध्ये, प्रोफेशनल कॉलेजला, तुम्हाला पहिल्यांदा फ्रीडम भेटलेला असतं. घराच्या बाहेर आपण पहिल्यांदा पडलेलो असतो. आई वडील आता हव्या त्या सुखी सुविधासाठी पैसे देतात. तर ते पैसे कुठे चुकीच्या कामासाठी वापरायचे नाहीत. लक्षात ठेवा. ड्रिंक्स असतील, अल्कोहोल असेल. मी आता सरांच्या ऑफिसमध्ये बसलेलो, प्रिन्सिपल सरांच्या. तर काही दिवसापूर्वी माझ्यामध्ये पोलीस अधीक्षक पण इथे आलेले होते अंमली पदार्थाच्या व्यसनाच्या जनजागृतीसाठी. तर तसंच आहे, काही जण मुलं ते पैसे फक्त ड्रिंकसाठी, फिरण्यासाठी वापरतात. आणि जेव्हा ऍक्च्युअल पास आउट होतात फेल होऊन तेव्हा त्यांच्याकडे काही नॉलेजच नसतं बाहेर समाजात टिकण्याचं. कारण त्यांनी जिथे शिकायचा टाइम होता, जिथे नॉलेज आत्मसात करायची वेळ होती, तेव्हा ते खेळत राहिले किंवा बाकीच्या गोष्टी, चुकीच्या गोष्टी करत राहिले. आणि जेव्हा आता दवाखान्यात पेशंट येणार आहे किंवा इंजिनिअरिंगचा एक प्रॉब्लेम समोर येणार आहे, त्यावेळी त्यांच्याकडे ते ज्ञान नसतं. आणि मग जेव्हा खरोखरची रेस असते आयुष्याची, तेव्हा ते मागे पडतात. तर आपल्याला भविष्यात काय करायचं आहे ह्याच्याकडे लक्ष ठेवणं खूप महत्वाचं आहे. आणि तसं आयुष्य आपण एक स्टुडंट म्हणून जगायला पाहिजे. कुठल्याही वाईट सवयीला बळी पडू नका. तुमचं खूप हसून घेऊन राहण्याचं मला वातावरण दिसतंय, असंच ठेवा. जिज्ञासा करा. कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं हे आतापासून ठरवा. अजून एक माझ्या प्रॅक्टिस मधलीच गोष्ट सांगतो. कसं आहे, नुसतं तुम्ही डिग्री घेतली, उच्च शिक्षण घेतलं म्हणजे तुम्ही चांगला माणूस बनता, या देशाचे एक रिस्पॉन्सिबल नागरिक बनता असं नाही. काही वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे. 2017 मला ट्विन्स मुलं झाली, जुळी मुलं झाली. आता ती जुळी असल्यामुळे प्रीटर्म डिलिव्हरी झाली मिसेस. माझ्या दोन्ही मुलांना कोल्हापूरच्या ॲपल हॉस्पिटलला शिफ्ट करायला लागलं. 6.5 महिन्यांचे असताना ते डिलिव्हरी झाली. एक मुलगा व्हेंटिलेटरवर होता. तर आम्ही 1.5-2 महिने तिथेच होतो.
जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये त्या मुलांना बघायला जायचो, त्यांच्या बाजूला एका बेडला एक मुलगी होती, ह्यांच्याच वयाची, जस्ट जन्मलेली, खूप गोंडाच मुलगी होती. फक्त तिला क्लॅप फ्लिप होता, फाटलेला ओठ असतो ना मुलांना कधी कधी जन्मता, ती डिफॉर्मिटी होती. तर तिथले जवळजवळ 40-50 मुलं तिथे ऍडमिट होते. त्या सगळ्या पालकांची आमची चर्चा व्हायची, कायम येणं जाणं असायचं, भेट व्हायची. पण त्या मुलीचे आई वडील मला कधी दिसले नाही 1.5-2 महिने. म्हणून मी सहज तिथल्या डॉक्टरांशी चौकशी केली की बाबा ह्यांचे पॅरेंट्स कुठे दिसत नाही. तेव्हा कळलं की तिचे आई वडील हे मुलगी झाल्यामुळे तिला तिथेच टाकून गेले. त्यांना मुलाची अपेक्षा होती. जस्ट 1.5-2 महिन्याचं बाळ. नंतर कळालं की त्यांचे आई वडील हे दोन्ही शिक्षक होते. तर नुसतं शिक्षक असून तुम्ही जर मुलांना जे शिकवताय, जसे आता हे तुमचे गुरुजन आहेत, हे स्वतः फॉलो करतायत, तुमच्याशी त्या मॅच्युरिटीने वागतायत, तुम्हाला ते संस्कार देण्याचा प्रयत्न करतायत, हे त्यांनी आत्मसात केलंय. तसं नुसतं डिग्री घेऊन होत नाही. ते शिक्षक असून जे ते स्वतः मुलांना शिकवतायत ते स्वतः इम्प्लिमेंट करू शकले नाही. त्या मुलीचा खर्च तिथले डॉक्टर करत होते. आमच्यात एक दुसरे तिथे परिचयाचे माणूस होते, ते शेवटी त्या मुलीला त्यांनी दत्तक घेतलं, असा विषय होता. त्याच दरम्यान माझ्याकडे एक ट्रीटमेंटला मुलगी आलेली होती, तिला ऐकायला आणि बोलायला येत नव्हतं. माझ्यामध्ये नांदगावचेच आहेत, मुस्लिम समाजातले आहेत. तिचे वडील रिक्षा चालवायचे, पण मुलीला माझ्याकडे ट्रीटमेंटला घेऊन आले. मी म्हटलं असं असं आहे सर, समोरच्या जाताची ट्रीटमेंट आहे, थोडा खर्च आहे, अमुक अमुक खर्च आहे. ते म्हणाले काय नाही सर, किती तो खर्च लागून दे, काही येऊन दे, पाहिजे तर मी रिक्षा विकणार, पण मुलीचे माझ्या परफेक्ट ट्रीटमेंट व्हायला पाहिजे. आता हा एक रिक्षावाल्याला समजतंय, जी मुलगीला ऐकायला येत नाही, बोलायला येत नाही, तिच्याबद्दल त्याचं प्रेम बघा. आणि जे शिक्षित होते, डॉक्टर असतील किंवा आता त्या मुलीचे आई वडील शिक्षक होते, पण त्या मुलीची त्यांना किंमत नाही. तर तुम्ही नुसतं शिक्षण घेऊन डिग्रीचा एक स्टॅम्प लावला म्हणून एक चांगले नागरिक होणार नाही आहे, चांगले ह्युमन बिंग होणार नाही आहे. तर ते तुम्हाला आत्मसात करायला पाहिजे. इथे जे जे आयडल्स आहेत, तुमचे शिक्षक असतील, आई वडील असतील, यांचे चांगले गुण आत्मसात करा. तुमच्या शाळेला विसरू नका. इथे आल्यावर एक खूप चांगलं वाटलं की माझी विद्यार्थी जे आहेत त्यांनी खूप कॉन्ट्रीब्यूट केलंय शाळेच्या विकासासाठी. माझ्या मते एका विद्यार्थ्याने ऑलमोस्ट 8 लाख डोनेट केले. सगळे जे आता इथे बसलेले आहेत ते सुद्धा माझी विद्यार्थी आहेत. तर ते आपल्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो हे विसरलेले नाही. ज्या शाळेतनं पासआउट झालोय तिथे येऊन तुमच्याशी संवाद साधतायत, शाळेला मदत करतायत, तशीच तुमची पण जबाबदारी आहे. पासआउट झालात, खूप वरच्या पदाला जाल, ॲब्रॉडला जाल, पण तुम्ही मूळ कुठून आला हे विसरू नका. तुमच्या आजूबाजूला जे गाव आहे तिथे तुम्हाला बदल घडवून आणायचा आहे, तो बदल तुम्हाला स्वतःला घडवायचा आहे, दुसऱ्याची वाट बघू नका. पण हे करण्यासाठी तुम्ही स्वतः सक्सेसफुल होणं खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. तुम्ही कोणाचं पण रस्त्यावर भेटेल त्याचं ऐकणार नाही ना. जर 10 लोकांना काय ऐकायचं असेल, तुम्ही त्यांच्यासमोर एक एक्झाम्पल सेट करणं खूप महत्वाचं आहे. माझ्या गावात एक असे क्रिकेट टुर्नामेंट वगैरे होत असतात, आम्ही भरवत असतो. तर तिथे आम्ही एका महिलांची मॅच ठेवली. तर माझे जे डॉक्टर कलिग्स आहेत, गायनेकोलॉजिस्ट आहेत, रेडिओलॉजिस्ट आहेत, या सगळ्या फिमेल्सना मी तयार केलं की आमच्या गावातील महिलांची तुम्ही एक क्रिकेट मॅच खेळा. आता गावातील महिला बऱ्याचशा गृहिणी आहेत, काही ग्रामपंचायतमध्ये कामाला आहेत, काही मोलमजुरी करतायत, काही तरुण मुली होत्या. अशी एक टीम बनवली आणि ज्या पिचवरती सगळे ॲडल्ट टुर्नामेंट होणार होती तिथे पहिली मॅच सुरुवातीची फिमेल डॉक्टर ऑफ कणकवली आणि गावातील महिला यांची खेळली. इतका सुंदर सामना झाला, खूप जिगरने खेळल्या त्या महिला. ज्या गावातील होत्या त्यांना खूप उत्सुकता वाटलेली. त्याचा जो टॉस होता, टॉस आणि जे पहिला आपण ओपनिंग करतो टुर्नामेंटचं, त्यासाठी गावातील 2 विधवा महिलांना आम्ही बोलवलेलं, ज्यांना अगोदरपर्यंत सगळ्या कार्यक्रमाला बोलवायचे. पण जसंच नवरा एक्सपायर झाला त्या महिलेला ते समाजातलं स्थान राहत नाही, चांगल्या प्रसंगाला बोलवत नाही. आम्ही काय केलं, त्याच महिलांच्या हस्ते रिबीन कापली आणि नारळ फोडला. तेव्हापासून आता गावात वातावरण बदललंय. भरपूर जणांचा मला सपोर्ट भेटला. आता लिटरली त्यांना मंगलसूत्र काढत नाहीत. आता खूप सुधारणा होते.
पण तुम्हाला जो बघायचा आहे बदल समाजामध्ये हा तुम्ही कुठून तरी चालू करायला पाहिजे. हा जेव्हा तुम्ही करायला लागाल तुम्हाला कुठे ना कुठे थोडेफार वाईट अनुभव येणार, कोणतरी काहीतरी बोलणार, तर त्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी नाही आहेत त्यांना इग्नोर करायला पण शिका. पण ह्यासाठी तुम्ही पहिले सक्सेसफुल हो. इथे विमानात कोण कोण बसलंय? एअर ट्रॅव्हल कोणी केलंय? नाही. एअर ट्रॅव्हल मध्ये ज्या एअर होस्टेस असतात त्या पहिली सूचना काय देतात? इन केस ऑफ इमर्जन्सी ऑक्सिजन मास्क खाली येतो, तर ऑक्सिजन मास्क ना पहिला स्वतःला लावायला सांगतात. तुम्ही दुसऱ्यांना लावण्या अगोदर आधी स्वतःला लावा, नाही तर तुम्हीच बेशुद्ध होणार आहे. बरोबर? तसं तुम्ही स्वतः सक्सेसफुल झाला तर तुमच्या आजूबाजूच्यांना मदत करू शकता. बरोबर आहे? तर पहिले स्वतः सक्सेसफुल व्हा, आपल्या गावाला, शिक्षकांना, आई वडिलांना विसरू नका आणि ह्या देशाचे एक रिस्पॉन्सिबल नागरिक बना. एवढं बोलून माझे मी 2 शब्द संपवतो. शब्दामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. आपले विचार ऐकून आमचे विद्यार्थी खरंच प्रोत्साहित झाले, त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या हरिपटन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी महेशजी कुलसुरकर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. मला भाषण काही करता येत नाही, मी काम करू शकतो, परंतु आज अध्यक्षस्थान मिळाल्यामुळे मला तुम्हाला शुभेच्छा देणं गरजेचं आहे. व्यासपीठावरती डॉक्टर राणे या आम्हाला प्रमुख पाहुणे लाभले आहेत. त्याचबरोबर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सारप सर, माझे मित्र मंगेश गुरव, संचालक काबळे सर आणि सर्व शिक्षक आणि माझे बसलेले विद्यार्थी. मला फक्त शुभेच्छा देता येईल, बाकी तुम्हाला जास्त काय बोलता येणार नाही. बरंच मुलांनी चांगलं बोललेलं आहे, शिक्षकांनी आणि आमच्या डॉक्टर राणेंनी सुद्धा तुम्हाला चांगल्या मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्ही खरंच सर्व विद्यार्थी हुशार आहात हे तुमच्या मगाच्या मनोगतातून मला समजलं. त्याचबरोबर जे आमचे शिक्षक आहेत आणि शिक्षकांबद्दल ज्या तुम्ही चांगल्या गोष्टी सांगत आहात, अतिशय मला बरं वाटलं की आज आमची शाळा आणि आमचे शिक्षक तुम्हाला चांगलं देऊ शकतात. ह्याच्या पुढेही शिक्षक म्हणजे तुम्ही बाहेर गेल्यानंतरही तुम्हाला मार्गदर्शन करतील असं कोकाटे सरांनी पण तुम्हाला सांगितलं आहे. आणि तुम्ही चांगला अभ्यास करा. हे काय थोडके दिवस राहिले, जसं मगाशी सावंत सरांनी सांगितलंय मोबाईल ठेवा म्हणून, खरोखरच एक 10-15 दिवस तुम्ही मोबाईल तो स्विच ऑफ करून ठेवला तरी चालेल, कोणताही फोन घेऊ नका आणि चांगला अभ्यास करा आणि चांगले उद्योग करा. कारण मी पण या शाळेचा माजी विद्यार्थी आहे आणि माजी विद्यार्थी असताना या शाळेमध्ये म्हणजे मला संस्कार मिळाले, त्यामुळे आज मी या सेक्रेटरी खुर्चीवर आणि अध्यक्ष स्थानावर बसलोय. मी या पक्षाचा एक उपतालुका प्रमुख आहे. अनेक पदावरती मी मंडळाचा एक झुंजार मंडळाचा रजिस्टर मंडळाचा मी गेली 30 वर्ष खजिनदार आहे. अनेक कार्यक्रम करत असतो. त्याचं कारण की या शाळेमध्ये चांगले संस्कार मिळाले म्हणूनच मी करू शकतो. त्यामुळं तुम्ही तसेच चांगल्या शिक्षण घेऊन चांगल्या मोठमोठ्या हुद्द्यावर जा हीच माझी अपेक्षा आहे. आणि माझे 2 शब्द ठेवतो. जय जय महाराष्ट्र. या ठिकाणी आपल्या प्रशालेचे माजी शिक्षक कुर्णे सर उपस्थित झाले, त्यांचं मी शब्दसन्मानाने स्वागत करतो. कुर्णे सर हे ऑटोमोबाईल विभागाचे ज्येष्ठ शिक्षक होते. काही वर्षापूर्वी ते इथून निवृत्त झालेले आहेत. अतिशय उत्तम व्यक्तिमत्व ते त्यांनी. यानंतर आपल्या प्रशालेचे प्राचार्य संजय सानप सर हे आभार प्रदर्शन करतील, त्यांना मी विनंती करतो. आपल्या शैक्षणिक कारकिर्दीचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्याच्या मनस्थितीत असणारे सर्व विद्यार्थी, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि या हुरहुर लावणाऱ्या, मनाला चुटका लावणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी मगाशी सांगितलं, खूप वाईट वाटतंय, दुःख होतंय. कशाचं होतंय हे मी जाणू शकतो. शाळा सोडण्याचं दुःख आहेच तुम्हाला, परंतु अजून बऱ्याच गोष्टींचं दुःख तुमच्या मनात साचून राहिलेलं आहे. कसं होणार आपलं आता? परत भेट होईल की नाही मित्रमैत्रिणींची? कुठे जातील? काही जण तर पाठीमागे रडायला लागलेले आहेत, डोळ्यातून आपल्या अश्रू येत आहेत.
परंतु सगळेच जण या टप्प्यातून गेलेले असतात हे लक्षात घ्या. फार दुःख करत बसायची आता वेळ नाही तुम्हाला. दुसरा एक महत्वाचा सल्ला तुम्हाला दिला, मोबाईल पासून जरा दूर राहा. बघा फार गुदमरल्यासारखं होईल तुम्हाला 1-2 दिवस पहिले, परंतु प्रयत्न करा परीक्षा होईपर्यंत कमीत कमी मोबाईल फोनचा वापर करा, जेणेकरून तुमच्या अभ्यासावरती आता महत्वाचा टप्पा आहे. आणि आता आपल्या प्रमुख पाहुणे राणे साहेब त्यांनी सांगितलंय इथून पुढे एकदा तुमची दिशा ठरली की तुम्हाला मागे वळून येता येणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला कुणाला इंजिनिअरिंगला जायचं आहे, मेडिकलला जायचं आहे, बायोटेक्नॉलॉजीला जायचं आहे, फार्मसीला जायचं आहे, ॲग्रीला जायचं आहे, बँकिंगमध्ये करिअर करायचं आहे, मिलिटरीत जायचं आहे, एअरफोर्स करायचं आहे, जे काय असेल ते. परंतु नंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला मागे वळून येता येणार नाही. त्यामुळे राहिलेले काही दिवस आहेत ते मन लावून अभ्यास करा. अगदीच तुम्हाला हताश वाटेल, आपला अभ्यास झाला नाही, निराशा वाटेल, कुणीही आत्महत्या करू नका. आणि तुम्ही करणार नाही याची मला 100% खात्री आहे. कारण आमच्या शाळेच्या इतिहासात असा एकही विद्यार्थी आजपर्यंत परीक्षेचं टेन्शन आलं म्हणून आत्महत्या करून गेला असं कधी झालेलं नाही मी असेपर्यंत. म्हणजे मी गेल्या 25 वर्षापासून इथे नोकरी करतोय. तेवढा धीर आम्ही तुम्हाला दिलेला आहे. अपयश आलं तरी काय करायचं, अभ्यास होत नसेल तर घाबरून न जाता, फारशी भीती परीक्षेची किंवा तितकासा तणाव न घेता, तणाव आलाच पाहिजे परीक्षेचा नक्कीच, परंतु खूप तणावाखाली राहून तुम्ही आपल्या स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करू नका. कारण नापास मुलंही बरंच काय आयुष्यात करू शकतात हे लक्षात ठेवा. अशी खूप सारी उदाहरणं आहेत, वेळोवेळी तुम्ही ऐकलेली आहेत, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे परीक्षेचं टेन्शन घेऊन आता 12-12, 18-18 तास अभ्यास करायच्या भानगडीत नक्कीच तुम्ही पडू नका. नाहीतर त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट ज्याला आपण म्हणतो, नेमका परीक्षेच्या दिवशी तुम्ही आजारी पडाल, तुम्हाला चक्कर आल्यासारखं होईल, काय तुम्ही अभ्यास केलेला ते सुचणार नाही, तुम्हाला परीक्षेत लिहिता येणार नाही, बऱ्याच अडचणी आहेत. त्या संदर्भात गुरवसर तुम्हाला नंतर सूचना देणारच आहेत. त्यामुळे या गोष्टीची जाणीव ठेवा. तुम्ही मनात तुमच्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असू दे की 100 आणि 1% मी यावर्षी 12वीची परीक्षा पास होणारच आहे आणि मला चांगले मार्क मिळणार आहेत. मलाही खात्री आहे की आजची जी आमची परंपरा शाळेची आहे की गेल्या सातत्यानं कित्येक वर्ष 12वीचा निकाल हा 100% लागत आलेला आहे. आणि आजचे या वर्षीचेही 250हून अधिक विद्यार्थी सगळेचे सगळे पास होते. त्यामुळे मला काही भीती नसते तुम्ही नापास होण्याची. त्यामुळे तुम्ही जास्त काही भीती ठेवू नका. मार्क आपल्याला कसे वाटतील, जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील या हिशोबाने प्रयत्न करा. एंट्रन्स एक्झामची चांगली तयारी करा. स्कॉलरशिपसाठी तुम्हाला भविष्यकाळात वेगवेगळ्या ठिकाणी ऍप्लिकेशन करावे लागणार आहेत. त्यासाठी तुम्ही कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यानंतर फेमिलियर सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ह्या काढून ठेवा. सुट्टीच्या दरम्यान बऱ्याच जणांनी काढलेल्या असतील. तुम्हाला उच्च शिक्षण घेण्यासाठी बरीच फी भरायला लागेल. जर तुमची आर्थिक स्थिती नसेल तर तुम्ही काय करा, विविध बँका आहेत त्या तुम्हाला मदत करतात, शैक्षणिक लोन देतात. तुम्हाला जर तुमच्या पालकांना तुम्हाला अडचण वाटत असेल, ₹1,00,000 फी कशी भरायची, 2 लाख कशी भरायची, तर तुम्ही माझ्याकडे या, आमच्याशी संपर्क साधा. आम्ही जे बँकेचे मीडिएटर आहेत किंवा आपल्याकडे खारेपाटणमध्ये 4-5 बँक्स आहेत त्यांच्याशी संपर्क साधू आणि तुम्हाला जास्तीत जास्त लोन तुम्ही जे पुढे भविष्यात शिक्षण घेणार आहात, एखादा प्रोफेशनल कोर्स करणार आहात ते घेता येईल. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला मदत करून, त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊन किंवा मला हा कोर्स नको कारण त्याची फी जास्त आहे तो नको, तुमच्या जे काही आवडीचं आहे ते शिका. सगळं गाव कुठे चाललेलं आहे, सगळी मुलं कुठे चाललेत, मैत्रिणी कुठे चालल्यात, मित्र कुठे चाललेत ते बघून कुठल्याही कॉलेजला ऍडमिशन आता इथून पुढे तरी घेऊ नका. तुम्हाला जे आवडतंय तेच करा आणि तरच तुम्ही भविष्य काळात चांगलं तुमचं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकता हे लक्षात घ्या. या क्षेत्रात जास्त पैसे आहेत म्हणून ते मी करायला जावं तर ते चुकीचं आहे. तुम्हाला काहीही आवडू दे, त्या पद्धतीचं शिक्षण भविष्य काळात आहे आणि तेच तुम्ही घेण्याचा परत एकदा मी सांगतो प्रयत्न करा. परीक्षा झाल्यानंतर पुन्हा एकदा 3 Idiots सारखा पिक्चर बघा. परीक्षा झाल्यानंतर 12वी फेल 12th फेल नावाचा एक पिक्चर आहे तो पण बघा. असे बरेच सारे पिक्चर्स आहेत ते तुम्हाला मी सांगेन कुठले बघायचे ते तुम्ही बघा आणि पुढची तयारी तुम्ही निश्चितपणे करा. तुम्हाला खूप सारे बक्षीस आम्ही देणार आहोत. 12वीत तर चांगले मार्क्स मिळणार असतील तुम्हाला तर ते सांगायचं विसरलोय. 25,000 रुपये 12वीत जर तुम्हाला 90% पेक्षा जास्त मार्क्स मिळाली, जेवढ्या काही विद्यार्थ्यांना
माझी शेती विकायला लागली तरी चालेल, परंतु 90% पेक्षा जास्त मार्क मिळाले तर तुम्हाला प्रत्येकी 25,000 रुपये देणार आहे. त्यानंतर आपले उद्योजक खाऱ्यापाट्याचे माजी विद्यार्थी रुपेश सावंत आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे जर तुम्हाला डिस्टिंक्शनच्या पुढे मार्क्स मिळाली तर प्रत्येकी 10,000 रुपये 10,000 रुपये त्यांनी घोषित केलेलं आहे. ही बक्षिसं त्याचबरोबर पारंपरिक आमची जी नेहमी चालत आलेली सायन्समध्ये प्रथम, आर्ट्समध्ये प्रथम, कॉमर्समध्ये, टेक्निकलमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय अशी हजारो रुपयाची बक्षिस आहेत. बक्षिसं तुम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुम्ही मिळवावीत. हे 25,000 का किती येऊ देतात तेवढ्या सगळ्यांना मिळणार आहे. त्यामुळे ते एक हेल्दी कॉम्पिटिशन असेल. शेवटच्या भागाकडे मी आता वळतोय, जास्त तुम्हाला काही सांगत नाही. आता तुमचा नाश्ता पण आलेला आहे, तुम्ही खा, फोटो सेशन करा, जरा थोडासा बारकाईने घरी जाऊन विचार करा आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्या तब्येतीची काळजी घ्या. जास्त आठवण करत कोणाची बसू नका. परत परत तेच सांगतोय, आणि कोण कोणाबरोबर कायमचं तिला येत नाही. नवीन मित्र, नवीन मैत्रिणीनंतर प्रोफेशनल कोर्सेसमध्ये तुम्हाला भेटणारच आहे. तर आपल्याकडे प्रमुख मान्यवर जे आलेले आहेत, स्वप्नील राणे साहेब खूपच छान मार्गदर्शन केलं. अगदी ग्राउंड अगदी त्यांचे पाय जमिनीला आहेत. एवढं मोठे डॉक्टर होऊन सुद्धा खूप चांगले अनुभव त्यांनी आपल्याला शेअर केले, सांगितले. तुम्ही तसंच एक चांगला नागरिक बनण्याचा भविष्यकाळातला प्रयत्न करा. आपले अध्यक्ष या कार्यक्रमाचे आणि सेक्रेटरी कायमचं आपल्याला मदत करणारे, त्यांचेही मी आभार मानतो. राणेसाहेबांचे आभार मानतो. कांबळे सरांना खूप सारं तुम्हाला सांगायचं होतं, परंतु एक महत्त्वाचा मुद्दा त्यांना सांगेल की भविष्यकाळात तुम्हाला ॲडमिशन घ्यायची कुठे काळजी वाटत असेल आर्ट्स, कॉमर्स, सायन्सच्या बाबतीत, तर आपल्याकडे सिनियर कॉलेजसुद्धा आहे, तर तिथे ॲडमिशन घ्यायला हरकत नाही. मंगेश गुरवसारखे आपल्याकडचे कम्प्युटर क्षेत्रात खूप विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे यश कम्प्युटर अकॅडमी चालवतात. कम्प्युटरचं दुसरे शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला सुट्टीच्या काळातला तुम्हाला उपयोग करून यश कम्प्युटर अकॅडमीमध्ये तुम्हाला कम्प्युटरचं शिक्षण घेता येईल. या सर्व मंडळीचं आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या कार्यक्रमाला मला आठवतात ते दिवस की कुर्णे सरांचं भाषण झाल्याशिवाय सेंडअपचा कार्यक्रम काय बऱ्यापैकी झाला असं वाटायचं नाही. ते योगायोगानं आज आपल्याकडे उपस्थित आहेत. त्यांचेही आभार. आणि एक सर्व शिक्षक आणि संयोजन करणारे संयोजक, तुम्ही सर्व विद्यार्थी एकच सांगेन जाता जाता की कुठलीही कितीही अडचण येऊ दे, कुठलीही अडचण असू दे, काहीही होऊ दे, फक्त एक फोन मला करा. तुमची आर्थिक अडचण असू दे, इतर काही अडचणी असू दे, त्याच्यावरती चर्चा करून काहीतरी मार्ग काढण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू. तुम्ही या ठिकाणी आला. गणेश जयंतीचा काहीतरी कार्यक्रम होता, बऱ्याच जणांचे मला फोन आले, काही जण गणेश जयंती करतही असतील, तुम्ही या ठिकाणी वेळ काढून आला. रिसिप्ट तुम्हाला घ्यायचे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे फी भरल्याशिवाय मी रिसिप्ट देणार नाही. आणि 2 वर्षाचं तुमची मी वाट बघून खूप कंटाळलो. आणि नंतर भविष्यकाळात तुम्ही माझे विद्यार्थी, आता ही शाळा 2 वर्षात तुम्ही बघताय ना किती बदलत चाललेली आहे. तुम्ही पण या शाळेचे माझे विद्यार्थी होणार आहात. त्यामुळे तुम्हाला एक आदर्श घालून त्यांनी दिलेला आहे. तुम्ही भविष्यकाळात कुठे किती मोठ्या उच्च पदावरती जा, शाळेकडे मागे नजर टाकून तुम्ही बघत राहिलं पाहिजे, एवढी अपेक्षा ठेवतो. आणि हा आभाराचा कार्यक्रम इथे संपला असं मी